फास्ट फूड बिझनेस स्टार्ट करताना अशा 3 चुका आहेत जे जवळपास प्रत्येक नवीन बिझनेस ओनर करतात. प्रामाणिकपणे सांगायचं तर मीही त्या केलेल्या आहेत आणि माझ्या अनुभवातून मी आज त्या 3 चुका तुम्हाला सांगणार आहेत, जेणेकरून तुम्हीही जर फास्ट फूड बिझनेस सुरू करायचा प्रयत्न करताय तर तुम्ही त्या टाळू शकाल. सगळ्यात पहिली चूक, प्रॉपर लोकेशन रिसर्च न करणे. जेव्हा आपण नवीन बिझनेस सुरू करणार असतो तेव्हा आपल्यामध्ये खूप एक्साइटमेंट असते, त्याचबरोबर थोडीशी भीती आणि स्ट्रेसही होत असतो. या सगळ्या इमोशन्समध्ये आपण खूप छोट्या छोट्या गोष्टी पण खूप महत्त्वाच्या गोष्टींकडे दुर्लक्ष करतो. जिथे आपल्याला जागा मिळेल किंवा जिथे आपल्यासाठी सोयीस्कर वाटेल तिथेच आपण आपलं दुकान किंवा स्टॉल सुरू करतो. काही टाईमानंतर आपल्याला लक्षात येतं की इकडचा फुटफॉल खूपच कमी आहे आणि मग पुन्हा दुसरीकडे शिफ्ट करायचं म्हटलं की पैसा आणि वेळ दोन्ही पुन्हा खर्च करावा लागतो. म्हणूनच बिझनेस सुरू करायच्या पूर्वीच नक्की बघा की तुमच्या शॉपच्या किंवा स्टॉलच्या आसपास कॉलेजेस, ऑफिसेस, रेसिडेन्शियल एरिया किंवा चांगला क्राऊड आहे की नाही. दुसरी चूक, टायमिंग समजून न घेणे. कधी दुकान उघडायचं, कधी बंद करायचं ह्याचं प्रॉपर प्लॅनिंग नसतं. बरेच लोक पूर्ण दिवस दुकान उघडं ठेवतात, पण खरं सांगायचं तर त्यातला बराच वेळ वाया जातो. प्रत्येक लोकेशनचं पीक टायमिंग वेगळं असतं. तसं काही ठिकाणी संध्याकाळचा क्राऊड जास्त असतो, काही ठिकाणी लेट नाईट सेल्स जास्त होतात, तर काही ठिकाणी ऑफिस किंवा कॉलेज ब्रेकमध्ये कस्टमर्स जास्त येतात. हा पॅटर्न जर तुम्ही समजून घेतलात तर कमी वेळात तुम्ही जास्त सेल करू शकाल. तिसरी आणि सगळ्यात कॉमन चूक म्हणजे रॉ मटेरियलच्या प्लॅनिंगकडे लक्ष न देणे. सुरुवातीला आपण आपला मेन्यू बघून अंदाजाने सामान भरतो, पण काही वेळानंतर प्रॅक्टिकली जेव्हा आपण काम करतो तेव्हा आपल्याला लक्षात येतं की खूप जास्त वेस्टेज होतो. जर आपल्या मेन्यूप्रमाणे आपल्याला भाजीपाला लागत असेल तर आपण भाज्यांचं उदाहरण घेऊया. आता काही भाज्या लवकर खराब होतात व काही भाज्या जास्त दिवसांपर्यंत टिकून राहतात. आता जर ह्याचं प्रॉपर प्लॅनिंग नसेल तर 2 समस्या येतात. सगळ्यात आधी कधी कधी खूप जास्त वेस्टेज होतो आणि दुसरं म्हणजे की आपल्याकडे स्टॉकच नसतो. म्हणजे कस्टमरची डिमांड असते पण स्टॉक संपलेला असतो. आता लगेचच नवीन स्टॉक भरणं, रिस्टॉक करणं हे कायम आपल्याला शक्य नसतं. म्हणून डेली सेलचा अंदाज घेऊन आपल्याला काय सामान लागणार आहे व कितपत लागणार आहे याचं प्लॅनिंग करणं खूप महत्त्वाचं आहे. फास्ट फूड बिझनेस आपल्याला खूप सोपा वाटतो, पण असं नाही आहे. जर आपण योग्य प्लॅनिंग केलं तरच तो खूप प्रॉफिटेबल बिझनेस होऊ शकतो. या टॉपिकवरती जर तुम्हाला अजून टिप्स पाहिजे असतील, जसं फास्ट फूड बिझनेस सुरू करण्यासाठी किती इन्व्हेस्टमेंट लागते, कोणते आयटम सगळ्यात जास्त चालतात, तर कॉमेंट्समध्ये मला नक्की सांगा. मी त्याविषयी पण व्हिडिओज बनवून तुमच्यापर्यंत नक्की पोहोचते.